घटना फेब्रुवारीमध्ये झालेली होती। त्याच्या अनुषंगाने आपण गेले 4 महिने आरोपीचा शोध घेत आहोत। त्याच्यामध्ये मुख्यतः 2 आरोपी आपण निष्पन्न केले होते। त्याच्यामध्ये साक्षी ग्रोवर म्हणून एक आरोपी आहे जी याच्यासोबत राहत होती किंवा यांचे संबंध होते असे आम्हाला तपासात निष्पन्न झाले आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या दोघांपर्यंत पोहोचल्यानंतर साक्षी ग्रोवर आता सध्या मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये आहे। त्या संबंधी एक आम्ही चार्जशीट पण दाखल झालेला आहे आणि काही याचा आरोपीचा शोध घेत असताना आम्हाला त्या संदर्भामध्ये काही माहिती मिळाली। त्यांच्या नातेवाईकांच्या तो संबंधात असल्यास आम्हाला माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे सीडीआर असतील, त्यांचे लोकेशन असतील याच्या माध्यमातून त्या नातेवाईकांची चौकशी केली आणि त्याच्यातून आम्हाला आरोपीचं लोकेशन निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने लुधियाना पोलिसांच्या मदतीने आम्ही हेमंत शुक्लाला सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि ट्रान्झिट वॉरंटवर त्याला आम्ही नागपूरमध्ये घेऊन येत आहोत। नक्की तेच कारण अनैतिक संबंधाचंच कारण समोर आलेलं आहे। त्याच्या अनुषंगानेच हा मर्डर झालेला आहे। त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे जे त्याचं रेकॉर्ड बघितलं तर त्याच्यावरती एक 379चा पूर्वीचा गुन्हा दाखल आहे एमपी पोलीसमध्ये आणि त्याच्या अनुषंगाने ते चार्जशीट त्याच्यावरती झालेलं नाही काही, तर त्यानंतर ते आपसात मिटवण्यात आलेला आहे या संबंधी रेकॉर्ड आम्हाला मिळालेलं आहे। पूर्वी सर्व असं क्रिमिनल रेकॉर्ड त्याच्यावरती इतर गुन्हे असलेलं कुठे निष्पन्न झालेलं नाही आहे आणि तो वारंवार फिरत असल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे तो लवकर मिळत नव्हता किंवा तो कॉन्टॅक्टमध्ये कुणाच्या येत नव्हता। त्याच्या अनुषंगाने आम्ही वारंवार त्याच्यावर सर्व्हेलन्स ठेवून यापूर्वी तो 2 वेळा आमच्या नजरेआड झालेला होता की आम्ही त्यापर्यंत पोहोचून सुद्धा आम्हाला तो मिळालेला। पूर्वी पण अमृतसर, लुधियाना, दिल्ली आणि बारिया या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे। जिम ट्रेनर म्हणून काम करत होता। तसेच लेबर वर्कमध्ये तो ट्रान्सपोर्टेशनच्या वर्कमध्ये सुद्धा काम केल्याचे निष्पन्न झाले। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।